मित्रांनो, अध्याय 1 मध्ये आपण पाहिलं की नामधारक श्री गुरूंच्या शोधार्थ निघाला आहे. आता अध्याय 2 मध्ये त्याची ही व्याकुळता एका अद्भुत वळणावर येते. प्रवासात थकून तो एका झाडाखाली झोपतो आणि तिथेच सुरू होतो त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल. मित्रांनो, श्री गुरुचरित्र वाचताना अध्याय 2 मध्ये आपल्याला नामधारक नावाचा एक तरुण भेटतो. पण खरं सांगू का, हा नामधारक दुसरा तिसरा कोणी नसून आपणच आहोत, ज्याच्या मनात हजारो प्रश्न आहेत, जो संकटांनी खचला आहे आणि जो एका अशा मार्गदर्शकाच्या शोधात आहे जो त्याला या अंधारातून बाहेर काढेल. फक्त अध्याय 2 जसाच्या तसा वाचण्याऐवजी आज आपण हा अध्याय समजून घेऊ आणि पाहू तो आपल्या आजच्या आयुष्याशी कसा जोडलेला आहे आणि त्यातील शिकवण आपण आचरणात आणली तर आपल्या जीवनावर त्याचा किती खोल आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया. या गुरुचरित्राच्या अध्याय 2 मध्ये आपण काय पाहणार आणि समजून घेणार आहोत ते आपण आधी पाहूया. 1. या गुरुचरित्र अध्याय 2 मध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. शिष्याला झालेलं स्वप्न, सिद्ध योगी आणि नामधारकाची भेट, सृष्टीची निर्मिती आणि 4 युगे, कलियुगाचं आगमन आणि गुरूंचं खरं महत्त्व, तसेच वेदधर्म मुनी आणि त्यांचा शिष्य संदीपक यांची कथा आपल्याला दाखवते की खरी गुरुसेवा आणि श्रद्धा माणसाचं आयुष्य कसं बदलू शकते. आजच्या धावपळीच्या जीवनाशी याचा संबंध काय? हे केवळ जुने अध्यात्म नाही, तर आजच्या तणावपूर्ण धावपळीच्या तांत्रिक आणि आधुनिक जीवनाशी जोडले आहे. दृष्टिकोन. अध्याय 2 मध्ये म्हटल्याप्रमाणे आयुष्यातील कठीण प्रसंग ही शिक्षा नसून ते आपल्याला घडवण्यासाठी असतात. आजच्या भाषेत सांगायचे तर प्रत्येक प्रॉब्लेम ही एक ग्रोथ अपॉर्च्युनिटी आहे. मार्गदर्शन. कलियुगाच्या गोंधळात आपल्याला एका योग्य मार्गदर्शक किंवा गुरुची गरज असते, जो आपल्याला भरकटण्यापासून वाचवू शकेल. चिकाटी. संदीपकाची गुरुसेवा आपल्याला शिकवते की यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नसून समर्पण आणि संयम आवश्यक आहे. मानसिकता. युगांचे परिवर्तन आपल्याला सांगते की बदल हा सृष्टीचा नियम आहे. वाईट वेळ जशी आली तशी ती जाणारही आहे. चला तर मग या भागातील प्रत्येक वळण आपल्या आयुष्याशी कसे जोडलेले आहे ते विस्ताराने पाहूया. 1. शिष्याचे स्वप्न आणि योग्याचे दर्शन. श्री गुरूंचे ध्यान करणारा एक शिष्य प्रवासात दमल्यामुळे एका झाडाखाली विसावला. त्याच्या स्वप्नात भस्म आणि व्याघ्रचर्म धारण केलेला एक तेजस्वी योगी आला. त्या योग्यानं त्याच्या कपाळाला भस्म लावले आणि त्याला अभय दिले. जाग आल्यावर शिष्याला कोणीच दिसले नाही, पण काही अंतरावर स्वप्नातील तोच योगी प्रत्यक्ष भेटला. शिष्य आनंदाने धावत गेला, वंदन केले आणि त्यांची विचारपूस केली. ते आपल्या आधुनिक आयुष्याशी कसं जोडलेलं आहे? मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात असं कधी झालंय का? तुम्ही खूप थकलेले, ताणलेले आणि अचानक कुठेतरी एखादा सल्ला मिळतो. कधी एखाद्या व्हिडिओत, कधी एखाद्या मित्राकडून, कधी आईवडिलांच्या एका वाक्यात, आणि तो सल्ला अगदी मनाला भिडतो, जणू देवानेच पाठवलेला वाटतो. शिष्याला जसं स्वप्नात योगी भेटले तसंच आपल्यालाही आयुष्यात योग्य माणसं भेटतात, योग्य वेळी योग्य शब्द देण्यासाठी. पण प्रश्न आहे, आपण त्यांना ओळखतो का? आपण त्यांच्याकडे धावत जातो का, की अहंकारामुळे दुर्लक्ष करतो? आजच्या जगात गुरु म्हणजे फक्त संत नाही, गुरु म्हणजे दिशा दाखवणारा कुणीही. आई, शिक्षक, मार्गदर्शक किंवा एखादा अनुभव. आणि हेच शिकवते श्री गुरुचरित्र. जेव्हा मन थकलं असेल तेव्हा मदत येतेच, फक्त आपण नम्रतेने ती ओळखायला शिकलं पाहिजे. सिद्ध योगी आणि नामधारकाची भेट. त्या योग्याने सांगितले,
माझे नाव सिद्ध आणि गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती श्री दत्त संप्रदायातील भगवान दत्तात्रेयांचे दुसरे प्रमुख अवतार मानले जातात. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्री गुरूंचे ध्यान करतो, तरीही माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? सिद्धयोगी म्हणाले, तू एकनिष्ठेने भक्ती कर, मगच तुला त्यांच्या कृपेची अनुभूती येईल. ते आपल्या आधुनिक आयुष्याशी कसं जोडलेलं आहे मित्रांनो? कधी तुम्ही असं विचारलंय का, मी प्रार्थना करतो, मी श्रद्धा ठेवतो, तरी माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का येतात? नामधारकाचाही तोच प्रश्न होता. मनापासून गुरुचं ध्यान, पण आयुष्य मात्र कठीण. तेव्हा सिद्धयोगी शांतपणे म्हणाले, भक्ती म्हणजे फक्त शब्द नाही, ती सातत्य आहे, विश्वास आहे. जिथे शंका संपते तिथे कृपा सुरू होते. मित्रांनो, आज आपणही कधी निराश होतो, प्रयत्न करूनही परिणाम दिसत नाही. पण लक्षात ठेवा, गुरूंची कृपा उशिरा येईल, पण चुकीची येणार नाही. फक्त एकच करा, मन स्थिर ठेवा, भक्ती सोडू नका. कदाचित तुमच्या आयुष्यातील चमत्कार फक्त एका पावलावर उभा आहे. सृष्टीची निर्मिती आणि 4 युगे सिद्ध नामधारकाला सांगू लागले. सृष्टीच्या आरंभी विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. त्यांनी 4 वेद आणि जगाची निर्मिती केली. काळाचे 4 विभाग झाले: कृतयुग, त्रेतायुग, द्वापार आणि कलियुग. कृतयुगात लोक सत्प्रवृत्त होते. त्रेतायुगात यज्ञांनी कल्याण होत असे. द्वापार युगात पाप आणि पुण्य समान झाले. ते आपल्या आधुनिक आयुष्याशी कसं जोडलेलं आहे? मित्रांनो, एक साधा प्रश्न विचारू. आपल्याला कधी वाटतं का, हे जग आधी वेगळं होतं, आता काहीतरी बदललंय? सिद्धयोगी नामधारकाला सांगत होते, सृष्टीची सुरुवात खूप पवित्र होती. पहिला सत्ययुग. लोकांच्या मनात शंका नव्हती, स्पर्धा नव्हती, मन शांत होतं. मग त्रेतायुग आलं. लोकांना प्रयत्न करावे लागत होते, यज्ञ, कर्म, साधना. तिसरा द्वापार आलं. चांगलं आणि वाईट दोन्ही एकत्र चालायला लागलं. आणि आता आपण कलियुगात आहोत. आणि आता काय घडत आहे ते सांगायची गरज नाही, नाही का? पण खरं सांगू, कलियुग म्हणजे फक्त काळ नाही, ती मनस्थिती आहे. आज आपण सकाळी उठतो, फोन पाहतो, तुलना करतो, चिंता करतो. कधी स्वतःला विचारतो का, मी आतून शांत आहे का? सिद्ध जणू आपल्यालाच सांगतायत, युग बदलत असतात, पण मनाची निवड आपली असते. आज जर आपण एक चांगला विचार निवडला, एक प्रामाणिक कृती केली, तर आपल्या छोट्याशा जगात कृतयुग सुरू होऊ शकतं. मित्रांनो, प्रश्न युगाचा नाही, प्रश्न आपल्या मनाचा आहे. ब्रह्मदेवाची आज्ञा आणि गुरूंचं महत्त्व. ब्रह्मदेव कलियुगाला म्हणाले, तू पृथ्वीवर जा, धर्माचा नाश कर. पण जे निर्मळ मनाचे, माता पिता, गुरु आणि गायींची सेवा करणारे, त्यांना त्रास देऊ नकोस. कलियुगाने गुरूंच्या महात्म्याबद्दल विचारले. ब्रह्मदेव म्हणाले, गुरु हा शब्दच चारीमुक्ती देणारा महामंत्र आहे. गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. देव रागावले तर गुरु वाचवू शकतात, पण गुरु रागावले तर कोणीही वाचवू शकत नाही. गुरूंच्या सेवेने शारीरिक आणि मानसिक शुद्धी मिळते. ते आपल्या आधुनिक आयुष्याशी कसं जोडलेलं आहे? मित्रांनो, आजही जगात सगळं बदललंय, पण एक गोष्ट तशीच आहे, ज्याचं मन स्वच्छ त्याला कोणी हरवू शकत नाही. आज धर्माचा नाश कसा होतो माहितीये? खोटं बोलताना, पालकांशी उद्धटपणे वागताना, गुरूंचा अनादर करताना, स्वार्थासाठी नाती तोडताना. हेच छोटं छोटं कलियुग आपल्या आयुष्यात येतं.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यानं आई वडिलांचा आदर ठेवला, ज्यानं मार्गदर्शकाचं ऐकलं, ज्यानं मन साफ ठेवलं, त्याचं आयुष्य कोणी बिघडवू शकत नाही. आपल्या आयुष्यातही गुरु असतात. शाळेतले शिक्षक, आई वडील किंवा एखादी व्यक्ती जी आपल्याला योग्य मार्ग दाखवते. त्यांचा सन्मान केला तर आयुष्य स्वतःच नीट होऊ लागतं. म्हणून श्री गुरुचरित्र सांगतं, गुरुची सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, त्यांनी सांगितलेला चांगला मार्ग प्रामाणिकपणे चालणं हीच खरी गुरुभक्ती. आणि विश्वास ठेवा, मन स्वच्छ असेल तर कलियुग तुमच्यावर जिंकू शकत नाही. संदीपकाची गुरुसेवा गोदावरी तीरावर. वेदधर्म मुनी शिष्यांना शिकवत होते. ते म्हणाले, माझी पूर्वजन्मीची पापे याच जन्मात भोगायची आहेत. मी काशीला जाईन, कुष्ठरोगी, आंधळा, पांगळा होईन. 21 वर्ष सेवा करणारा शिष्य माझ्यासोबत यावा. संदीपक नावाचा शिष्य आनंदाने तयार झाला. काशीला गेल्यावर वेदधर्मांना कुष्ठरोग झाला. त्यांचा स्वभाव चिडखोर, उर्मट, क्रूर झाला. ते संदीपकाला शिवीगाळ करत. तरीही संदीपक ढळला नाही. तो प्रेमाने, निष्ठेने गुरुसेवा करत राहिला. ते आपल्या आधुनिक आयुष्याशी कसं जोडलेलं आहे? मित्रांनो, आपणही आयुष्यात अशा लोकांना भेटतो ना, ज्यांना आपण मदत करतो, पण तेच कधी कधी आपल्यावर राग काढतात. ऑफिसमध्ये बॉस ओरडतो, घरात कोणी समजून घेत नाही, मित्र चुकीचं बोलतात, तेव्हा आपण लगेच म्हणतो, बस आता मीच का सहन करू? पण संदीपक काय करतो? तो व्यक्तीला नाही, त्याच्या गुरुस्थानाला पाहतो. तो सेवा करतो, मनापासून, अपेक्षा न ठेवता. आज आपल्या आयुष्यातही गुरु असतात. आई वडील, शिक्षक, मार्गदर्शक. कधी त्यांचा स्वभाव कठोर वाटेल, पण त्यामागे आपलं भलं असतं. म्हणून श्री गुरुचरित्र आपल्याला शिकवतं, सेवा म्हणजे फक्त सोप्या वेळेत साथ देणं नाही, तर कठीण वेळेतही नातं टिकवणं, आदर न सोडणं आणि मनातून प्रेम ठेवणं. कारण खरी निष्ठा तक्रारीत नाही, तर सहनशीलतेत दिसते. आणि कदाचित तुमची ही शांत सेवा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं फळ देणार आहे. संदीपकाची भक्ती आणि वरदान. संदीपकाची भक्ती पाहून भगवान शिव आणि विष्णू प्रसन्न झाले. ते प्रकट झाले. वर माग असे म्हणाले. संदीपक म्हणाला, माझी गुरुभक्ती अधिक दृढ व्हावी. देवांनी त्याची स्तुती केली. वेदधर्मांनी आशीर्वाद दिला. तुझे नाव अजरामर होईल. ते आपल्या आधुनिक आयुष्याशी कसं जोडलेलं आहे? मित्रांनो, कल्पना करा, तुमच्या आयुष्यात एक दिवस असा येतो जिथे तुम्हाला म्हणतात, काय हवं ते माग. आपण काय मागू? पैसा, जॉब, मोठं घर. संदीपक काय मागतो माहितीये? माझी गुरुभक्ती अजून मजबूत होऊ दे. आजच्या भाषेत सांगायचं तर त्याने बाहेरचं यश नाही मागितलं, त्याने आतली ताकद मागितली. कारण त्याला माहिती होतं, मन मजबूत असेल, मार्गदर्शकावर विश्वास असेल, तर बाकी सगळं आपोआप येतं. आज आपणही प्रार्थना करताना थोडं बदलूया. देवा, समस्या दूर कर ऐवजी देवा, त्या सहन करण्याची ताकद दे. देवा, पैसा दे ऐवजी देवा, योग्य मार्ग दाखव. हेच शिकवते श्री गुरुचरित्र. खरं वरदान म्हणजे बाहेरचं सुख नाही, तर आतली श्रद्धा. कारण श्रद्धा मजबूत असेल तर देव आणि आयुष्य दोन्ही तुमच्या बाजूने उभे राहतात. गुरूंच्या कृपेची अनुभूती शेवटी वेदधर्मांनी सांगितले. ही सर्व परीक्षा होती. ते दिव्य देही झाले
आणि लोककल्याणासाठी काशीत राहिले. सिद्ध योगी नामधारकाला म्हणाले, गुरूंचे महात्म्य अगाध आहे, दृढ भावाने सेवा कर. गुरुभक्तावर भगवान शंकर नेहमी प्रसन्न असतात. ते आपल्या आधुनिक आयुष्याशी कसं जोडलेलं आहे? मित्रांनो, आपल्यालाही कधी वाटतं ना, इतकी मेहनत केली तरी आयुष्य कठीण का? नंतर अचानक कळतं, त्या सगळ्या प्रसंगांनीच आपल्याला मजबूत बनवलं होतं. जसं वेदधर्मांनी सांगितलं, ही सगळी परीक्षा होती. आज आपल्या आयुष्यातही असं होतं. कठीण बॉस, अपयश, ताण, लोकांचा गैरसमज. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिलं की कळतं, हेच प्रसंग आपल्याला घडवून गेले. गुरु म्हणजे फक्त माणूस नाही, गुरु म्हणजे मार्ग दाखवणारी शक्ती. आई वडील, शिक्षक, जीवनातील अनुभव. म्हणून हार मानू नका. सेवा, आदर आणि श्रद्धा सोडू नका. कारण श्री गुरुचरित्र आपल्याला सांगतं, गुरूंची कृपा कधी दिसत नाही, पण आयुष्य बदलल्यावर जाणवते. आणि जेव्हा ती कृपा मिळते तेव्हा सगळं स्पष्ट होतं. प्रत्येक वेदना, प्रत्येक परीक्षा आपल्या भल्यासाठीच होती. मित्रांनो, हा होता श्री गुरुचरित्र अध्याय 2, संदीपकाची गुरुभक्ती. कथा संपली. पण प्रश्न आहे, आपण यातून काय घेणार? थोडं संयम, थोडी निष्ठा, थोडा गुरूंवर विश्वास. कारण आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्यालाही एक मार्गदर्शक हवा असतो, एक दिशा हवी असते, आणि ती दिशा देते श्री गुरुचरित्र. जर हा अध्याय मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री गुरुदत्त, श्री स्वामी समर्थ. आणि पुढच्या अध्यायासाठी नक्की सोबत रहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा आशय आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय गुरुदेव, श्री स्वामी समर्थ. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.